नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई आणि प्रतापराव सकाळचा ब्रेकफास्ट करत असतात आणि त्यावेळेस आपली प्रिया त्या ठिकाणी येते आणि म्हणते, आई अगं मी काय म्हणते, म्हणजे आता मी साड्या तर नेसते, म्हणजे तुला आणि पूर्णाजीला आवडतात म्हणून मी साड्या नेसते, पण आता मी ड्रेस घातला तर चालेल का? कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं मी तुला साडी नेस असं कधी म्हणालेच नाही। तर प्रिया म्हणते, नाही पण मी अगदी मनापासून नेसत होते। तर कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं मला आणि पूर्णाजीला जरी साड्या आवडत असल्या तरीसुद्धा या घरच्या सुनांना फ्रीडम आहे। मी माझ्या सुनांना काय घालावं काय घालू नये हे कधी सांगतच नाही आहे, किंवा तुम्ही कोणते कपडे घालावेत काय करावं ह्यासाठी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे। त्यासाठी मी तुम्हाला कधीच अडवलं नाही। प्रिया म्हणते, नाही आई तू कधी अडवलं नाही, परंतु आता मला जॉब लागला आहे ना, मग आता कामावर जाताना मी साडी नेसून जाणं कम्फर्टेबल वाटत नाही गं, आणि त्यात ऑफिसमध्ये कोणीच साड्या नेसत नाही, मग मीच साडी नेसली तर ते योग्य दिसत नाही ना, आणि कॅरी करायलासुद्धा कठीण होतं, त्यामुळे आता मी ड्रेस वापरू शकते ना। कल्पनाताई म्हणतात, हे तुझ्यावर आहे सर्वस्वी, कारण मी तुला साडी नेस असं म्हटलंच नाही, तर मग मी ड्रेस घालण्यासाठी तुला बंदी का घालेन ना। तर प्रिया म्हणते, म्हणजे आई काही हरकत नाही ना, बरं ठीक आहे, थँक्यू हां मला परवानगी दिलीस। कल्पनाताई म्हणतात, अगं तर प्रिया म्हणते, हो आई अगं तुझी परवानगी मिळाली हेच माझ्यासाठी खूप आहे। असं म्हणत प्रिया मनाशीच म्हणते, बरं झालं आता मला ड्रेस घालायला मिळणार, म्हणजे आता अधिराजने मला दिलेला ड्रेस मला आता घालता येईल, असं म्हणत प्रिया खुश होते। आता प्रियाचं हे बोलणं सायलीने ऐकलेलं असतं। सायली म्हणते, आता हिला मध्येच ड्रेस घालण्याची इच्छा का झाली आहे, हे सगळं काही का चालू असेल? अच्छा, अधिराज भाऊजींना इम्प्रेस करण्यासाठी चालू असेल। आता सायलीने प्रियाचा डाव ओळखलेला असतो। तर दुसरीकडे कल्पनाताई आणि प्रतापराव त्यांच्या रूममध्ये आराम करत असतात, त्यांच्या गप्पा चालू असतात, पुस्तक वाचत असतात, आणि त्याचवेळी अस्मिता धावत पळत येते आणि म्हणू लागते, मम्मा गं बघ ना, हा किती रडतोय, खूप रडतंय बाळ। तर प्रतापराव म्हणू लागतात, अस्मिता थांब, मी आत्ताच्या आत्ता अश्विनला फोन करतो, अश्विन घरी नाही आहे, त्याला बोलावून घेतो। कल्पनाताई म्हणतात, नाही त्याची काही गरज नाही आहे, कारण कसं आहे ना, बाळ का रडतोय हे मला चांगलंच माहीत आहे, थांब तो शांत होईल। तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा अगं पण तो खूप रडतोय। कल्पनाताई म्हणतात, थांब अगं त्याला घॅसेस झालाय, असं म्हणत कल्पनाताई बाळाचं धुपटं सोडतात आणि म्हणतात, बघ असा त्याचा व्यायाम केला की तो खेळायला लागेल, आणि कल्पनाताई बाळाला लगेच शांत करतात। अस्मिता खुश होते आणि म्हणू लागते, आज तुम्ही होता म्हणून, नाहीतर मी काय केलं असतं, असं म्हणताच तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात। आता प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मिता काय झालंय, का रडतेस? कल्पनाताई अस्मिताला सावरतात आणि म्हणू लागतात, अस्मिता बाळा अगं काय झालंय, कशाला रडतेस तू? अस्मिता अगं तू लहान होतीस ना, त्यावेळीसुद्धा तू अशीच रडायचीस, मग मी आणि तुझे डॅड तुला असे फिरवायचो, फेऱ्या मारायचो, मग कुठे तू शांत व्हायचीस? अस्मिताचे डोळे पाणावतात आणि म्हणू लागते, मम्मा डॅड तुम्ही माझ्यावर लहानपणापासूनच किती प्रेम करत आलात, म्हणजे बघा ना, आता मी आई झाली तरीसुद्धा मला आणि माझ्या मुलाला मम्माची आणि डॅडांची गरज पडतेच। तर कल्पनाताई म्हणतात, असतं असं अगं, शेवटी अनुभव असतात, अगं माझा अनुभव आहे म्हणून मी तुझ्या बाळाला शांत केलं, आता तुलासुद्धा हळूहळू अनुभवाने शिकताच येईल, तू काय एवढी रडतेस? तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा डॅड तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता, आज माझ्या बाळाला तुम्ही एवढा जीव लावता, आणि आता मी काय केलं असतं तुम्ही माझ्यासोबत नसता तर? कल्पनाताई म्हणतात, काय झालं अस्मिता? अस्मिता म्हणते, मम्मा अगं आता बाळ खूप रडत होतं, मी सचिनला म्हटलं, सचिन अरे बघ ना आपलं बाळ का रडतंय, तर सचिन म्हणाला की जा इथून, मला डिस्टर्ब करू नकोस। आता हे ऐकताच कल्पनाताईंना वाईट वाटतं, कल्पनाताई खूप चिडतात आणि म्हणू लागतात, असं म्हणाला सचिन, हा बाप आहे की कोण? प्रतापराव म्हणतात, कल्पना तू त्याच्याकडे लक्ष का देतेस आणि त्याच्याकडून अपेक्षा का ठेवाव्यात? आपण आहोत ना आपल्या बाळासाठी, आपल्या मुलांसाठी आपण आहोत, मग नको एवढा विचार करू, आणि अस्मिता तुला रडायची काहीच गरज नाही आहे। कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तू का रडतेस, त्याचा विचार तू करू नकोस, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्यासाठी कोणी नसलं, किती काही झालं तरी तुझे मम्मा आणि डॅड तुझ्यासोबत कायम आहेत, हे मात्र विसरू नकोस। तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना अगं आता अस्मिताच्या बाळाला तू शांत केलंयस, पण आपलं बाळ रडतंय त्याचं काय? असं म्हणताच अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू येतं। कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता
कायम अशीच हसत राहा. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू किती क्यूट दिसतंय बघ. असं म्हणताच कल्पनाताईंना अस्मिता मिठी मारते. अस्मिता मिठी मारताच कल्पनाताई लाडानेच तिला जवळ घेतात आणि म्हणतात, "छान आहे का माझी बाळ ती? किती गोड दिसते माझी बाळ." असं म्हणत तिचे लाड करू लागतात. आता अस्मिताला सुद्धा खूप भरून आलेलं असतं. सचिनचं हे वागणं खर्चांसोबत आता अस्मितालाही खटकत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अगदी गाणं गुणगुणत नेहमीप्रमाणे अर्जुन ऑफिसला निघालेला असतो. अर्जुनने छान गाणी लावलेली असतात. अर्जुन खूप खुश असतो आणि तो अगदी गाणी लावत ऑफिसला निघालेला असतो. परंतु त्यावेळी अर्जुनला जयेशचा फोन येत असतो. अर्जुनला याबद्दल काहीच माहीत नसतं. तर आता इन्स्पेक्टर साहेबही अर्जुनच्या गाडीचा पाठलाग करतात आणि अचानकच अर्जुनच्या गाडीसमोर आणून आपली गाडी उभी करतात. अर्जुन गाडी थांबवतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो, "काय झालंय? तुम्ही माझी गाडी का थांबवलीत?" तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "आम्हाला आता तुम्हाला काही वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागेल का? म्हणजे तुमची परवानगी घेऊन गाडी थांबवायला हवी का?" सुप्रसिद्ध आणि यशस्वी वकील ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अर्जुन म्हणतो, "मी स्पेशल ट्रीटमेंट मागितलीच नाही. परंतु जर माझी चूक नसेल तर मग तुम्ही माझी गाडी का थांबवलीत?" तर हवालदार साहेब अर्जुनला म्हणतात, "सर, तुमच्या गाडीची नंबर प्लेट नाही म्हणूनच सरांनी गाडी थांबवली आहे." अर्जुन म्हणतो, "काय? माझ्या गाडीला नंबर प्लेट नाही?" तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "मग आम्ही खोटं बोलतोय का?" अर्जुन म्हणतो, "असं कसं शक्य होईल?" असं म्हणत अर्जुन येऊन पाहतो तर खरंच त्याच्या गाडीची नंबर प्लेट गायब असते. अर्जुन म्हणतो, "हे कसं शक्य होईल? मी रात्री ज्यावेळी गाडी पार्क केली होती त्यावेळी तर नंबर प्लेट होती." तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "मग गायब कुठे झाली?" अर्जुन म्हणतो, "कदाचित रस्त्यात पडली असेल." तर हवालदार साहेब म्हणतात, "किंवा चोरीला गेली असेल." तर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, "काही हरकत नाही, फाईन भरावा लागेल." अर्जुन म्हणतो, "बरं ठीक आहे, मी भरतो ना फाईन." आता हवालदार साहेब सगळे डिटेल्स लिहून घेत असतात आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेबांचं लक्ष अर्जुनच्या डिकीकडे जातो. आता डिकीतून थेंब थेंब रक्त गळत असतं. इथे अर्जुनचा फाईन भरून होताच अर्जुन म्हणतो, "फाईन भरून झालाय, मी निघू शकतो का?" तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, "नाही, डिकी उघडा." अर्जुन म्हणतो, "काय चाललंय तुमचं? मला अडकवण्याचा प्रयत्न करताय का? अहो, मला उशीर होतोय आणि तुम्ही मला वेगवेगळे कारणं देऊन का थांबवताय?" तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "तू काही केलं नाही आहेस ना, मग डिकी उघड." आता अर्जुन अगदी बिनधास्त डिकी उघडतो, कारण त्याला तर काहीच माहीत नसतं. परंतु ज्यावेळी अर्जुन डिकी उघडतो त्यावेळी अर्जुनच्याही पायाखालची जमीन सरकते, कारण आता अर्जुनच्या डिकीत दुसरी तिसरी काही नाही तर आता शांता मावशीची डेड बॉडी असते. आता अर्जुनला काहीच कळत नाही. तर त्या क्षणाला इन्स्पेक्टर पाटकर आता अर्जुनवर गन रोखतात आणि म्हणू लागतात, "ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, यू आर अंडर अरेस्ट." अर्जुनला काहीच सुचत नसतं. तर आता अर्जुनला हे काय घडत आहे तेही कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जयेश अगदी धडपडत कसा बसा शांता मावशींच्या घराबाहेर आलेला असतो. पाहतो तर घरात शांता मावशींच्या घराला लॉक असतं. मावशीही घरी नसतात. आता जयेश सतत अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु अर्जुन काही फोन उचलत नसतो. म्हणूनच आता जयेश सायलीला फोन करतो. सायली म्हणते, "हॅलो जयेश दादा, बोला ना." तर आता जयेश म्हणतो, "सायलीताई, अहो शांता मावशी गायब झाल्या आहेत." आता हे ऐकून सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते, "काय? हे कसं शक्य आहे जयेश दादा? अहो तुम्ही होता ना शांता मावशींसोबत?" मग तर जयेश म्हणतो, "हो, पण पुढे असं काही घडलं की मला काहीच कळालं नाही. शांता मावशी कुठे गेल्यात?" तर सायली जयेशला म्हणते, "मग जयेश दादा, तुम्ही त्याचवेळी आम्हाला फोन का नाही केला? त्यावेळी जर तुम्ही आम्हाला फोन केला असता तर आम्ही आलो असतो तुमच्या मदतीला." जयेश म्हणतो, "ताई, आताच मी शुद्धीवर आलो आहे आणि कसा बसा शांता मावशीच्या घराबाहेर आलो, पण शांता मावशी नाही आहे घरात." तर आता सायली म्हणते, "परंतु जयेश दादा, हे सगळं काही घडलं कधी? म्हणजे रात्री ज्यावेळी तुम्ही आम्हाला मेसेज केला त्यावेळी तुम्हाला संशयास्पद काही वाटलं होतं का?" जयेश म्हणतो, "मी रात्री तुम्हाला म्हणजे अर्जुन सरांना मेसेज केला?" तर सायली म्हणते, "हो." जयेश म्हणतो, "एक मिनिट सायलीताई." असं म्हणत आता जयेश त्याचा मोबाईल चेक करतो आणि म्हणू लागतो, "नाही सायलीताई, माझा अर्जुन सरांना एकही मेसेज केला नाही. खरं तर मेसेज मोबाईलमध्ये आहेत, पण मी केलेच नाही आहेत ते, किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्टही झाला नाही." तर सायली आता घाबरून जाते. सायली म्हणते, "जयेश दादा, नक्की हे काय चालू आहे?" जयेश म्हणतो, "मलाही कळत नाही आहे, परंतु ताई, आता मी काय करू? कुठे शोधू शांता मावशीला?" सायली म्हणते, "जयेश दादा, तुम्ही शांत व्हा. हे सगळं काही प्रियाचं कारस्थान आहे. या सगळ्याशी प्रियाचा हात आहे. ज्या अर्थी प्रिया शांता मावशीपर्यंत पोहोचू शकते
त्या अर्थी तिची माणसं नक्कीच 6 महिन्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे तुम्ही एक काम कराल का? तुम्हाला जास्त तर लागलं नाही आहे ना? जयेश म्हणतो, "नाही ताई, तुम्ही सांगा मी काम करायला तयार आहे." सायली म्हणते, "जयेश दादा, तुम्ही आत्ताच्या आत्ता 6 महिन्याला घ्या आणि मी जो तुम्हाला ॲड्रेस पाठवते तिथे घेऊन जा." जयेश म्हणतो, "बरं ठीक आहे." असं म्हणत आता जयेश आणि सायली फोन ठेवतात. तर दुसरीकडे आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला जेलमध्ये घेऊन येतात आणि म्हणू लागतात, "घेऊन या त्याला. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आज तुला माझ्या स्वतःच्या हाताने मी जेलमध्ये टाकणार आहे." असं म्हणत त्यांनी जोरातच अर्जुनला ढकलून दिलेलं असतं. अर्जुन म्हणतो, "प्लीज माझं ऐकून घ्या, मी काहीही केलं नाही." इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "ऐकायला वेळ नाही." तर अर्जुन म्हणतो, "हे सगळं चुकीचं करतोयस तू." "इन्स्पेक्टर, माझं ऐकून घे, मी काहीच केलेलं नाही." तर इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला म्हणतात, "मी चुकीचं करतोयस का? आणि तू चुकीचं करत नाही आहेस का? अरे, एका बाईचा मृतदेह तुझ्या गाडीत सापडलाय आणि तरी म्हणतोयस की कुठला पुरावा नसताना मला अटक केली आहेस. अरे, या बाईचा मुर्दा सापडलाय ना, तोच पुरावा पुरेसा आहे." अर्जुन म्हणतो, "पण मी काहीच केलं नाही आहे. प्लीज ऐकून घे, या सगळ्यात माझी काहीच चूक नाही." तर आता इन्स्पेक्टर साहेबही चिडतात आणि म्हणतात, "माझीही काही चूक नव्हती. आठवते का? 3 वर्षापूर्वी मी तुझ्याकडे अशाच विनवण्या करत होतो. त्यावेळी माझी नोकरी गेली. मी सस्पेंड झालो. मी माझी नोकरी परत मिळवली. पण माझं प्रमोशन रखडलं. रात्रंदिवस डोळ्यासमोर फक्त तू दिसत होतास. ठरवलं होतं, एक ना एक दिवस तुला कचाट्यात पकडायचं आणि आता ती संधी चालून आलीच." अर्जुन म्हणतो, "म्हणजे तू पर्सनल राग काढतोयस का?" तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "हवं तर तसं समज, पण आता तुझी सुटका नाही." अर्जुन म्हणतो, "मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तू मला का देतोयस? मला आत्ताच्या आत्ता घरी फोन करायचा आहे." इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "जमणार नाही." अर्जुन म्हणतो, "तू चूक करतोयस आणि कायदा मोडतोयस. आत्तासुद्धा तू कायद्याच्या विरुद्धच वागतोयस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्यामुळे सस्पेंड झाला नव्हतास, तर तुझ्या चुकीमुळे झाला होतास. कारण त्यावेळीसुद्धा तूच गुन्हा केला होतास. तू कायद्याच्या विरुद्धात जाऊन वागत होतास आणि आताही तू तसंच वागतोयस आणि तू हे सगळं काही मुद्दामहून करतोयस. पण हे तुला भारी पडेल." असं म्हणत अर्जुन आता इन्स्पेक्टर पाटकर यांना चांगलंच सुनावतो. परंतु इन्स्पेक्टर पाटकर आता अर्जुनची मजा घेत असतात. आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नसतं. इकडे सायली अर्जुनला सतत फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुनचा काही फोन लागत नसतो आणि लागला तर अर्जुन उचलत नसतो. सायली म्हणते, "काय करू आता? शांता मावशींना मी कुठे शोधू? कुठे सापडतील शांता मावशी? प्रियाने नक्की काय केलं असेल त्यांच्या बाबतीत? हे सुद्धा फोन उचलत नाही आहेत. मी चैतन्य भाऊजींना फोन करू का?" असं म्हणत आता सायली चैतन्यला फोन करते. आता चैतन्य ऑफिसलाच निघालेला असतो. पाहतो तर सायलीचा फोन आणि म्हणून चैतन्य गाडी बाजूला लावतो आणि म्हणतो, "बोल ना सायली वहिनी, काय झालंय?" तर सायली म्हणते, "चैतन्य भाऊजी हे आहेत का तुमच्यासोबत?" चैतन्य म्हणतो, "नाही वहिनी, पण काय झालंय?" सायली म्हणते, "चैतन्य भाऊजी, अहो हे फोन उचलत नाही आहेत आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालाय." असं म्हणत घडलेला सर्व प्रसंग सायली चैतन्याला सांगू लागते. रात्री घडलेला एवढा मोठा प्रसंग ऐकताच चैतन्य म्हणतो, "काय? एवढं सगळं रात्री घडलं?" तर सायली म्हणते, "हो. आता शांता मावशी कुठे आहेत काहीच कळत नाही आहे आणि मला हे यांना सांगायचं आहे, पण हे कुठे आहेत?" तर चैतन्य म्हणू लागतो, "वहिनी, अगं अर्जुन एका क्लायंटजवळ गेलाय मीटिंगसाठी. तरी मी ऑफिसलाच निघालो आहे. मी एक काम करतो, जे काही घडेल ते तुला सांगेन, पण तू एवढी पॅनिक होऊ नकोस." सायली म्हणते, "बरं ठीक आहे." असं म्हणत सायली फोन ठेवते. तर इकडे अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहतो आणि म्हणू लागतो, "पाटकर, तू चुकीचं करतोयस." तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनकडे पाहून हसू लागतात आणि त्याचवेळी मीडियाची माणसं पोलीस स्टेशनला आलेली असतात. त्यांना पाहताच अर्जुनला धक्काच बसतो. तर इन्स्पेक्टर साहेबांना प्रश्न करत म्हणतात, "ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना एका खुनाच्या आरोपाखाली तुम्ही अटक केलं आहे का?" तर आता हीच संधी पाटकर यांना मिळालेली असते. ते म्हणतात, "हो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी एका बाईचा खून केला आहे आणि त्या आरोपाखालीच त्यांना आपण अटक केले आहे." तर आता मीडियाची माणसं इन्स्पेक्टर साहेबांना प्रश्न करत म्हणतात, "परंतु तुमच्याकडे कुठला पुरावा आहे का?" तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, त्यांच्या गाडीत त्या बाईचा मृतदेह सापडला. त्यांच्या गाडीच्या डिकीत मिळालेल्या मृतदेहावरूनच आम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना अटक केली आहे. तर आता ते प्रश्न करत म्हणतात, "परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे का?" तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, "नाही, परंतु तुम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का?" तर आता मीडियाची माणसं इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात की परवानगी आहे का? तर इन्स्पेक्टर साहेब संधी का सोडतील? ते म्हणतात, "तुम्हाला परवानगी हवी आहे का?" "आहे, तुम्ही जाऊन विचारू शकता ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना."
बघा मागेच आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, जाऊन त्यांनाच विचारा. आता सर्व मीडियाची माणसं अर्जुनला घेरून धरतात. अर्जुन स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो काय चाललंय. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब अर्जुनची ती अवस्था पाहून हसू लागतात. अर्जुनच्या लक्षात येतं की ही सगळी काही पाटकर यांचीच खेळी आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली विचार करत असते आणि म्हणू लागते कुठे शोधायचं शांता मावशींना, कुठे गेल्या असतील. आता सदा महिन्याच्या जीवाला तर धोका नसेल ना, परंतु मला भीती का वाटते. हे फोनही उचलत नाही आहेत. माझा जीव एवढा घाबराघुबरा का झालाय. देवी आई कसले संकेत देते. मला असं का वाटते की काहीतरी विचित्र घडणार आहे, काहीतरी वेगळं घडणार आहे आणि कुठलं तरी संकट येणार आहे. देवी आई नक्की कसले संकेत आहे ते. काही चुकीचं तर घडणार नाही आहे ना. सायलीचा जीव पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. ती पूर्णपणे चलबिचल झालेली असते. ती घाबरून गेलेली असते. तिला घाम फुटलेला असतो. काय करावं तिला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे मीडियाची माणसं अर्जुनला घेरून धरतात आणि प्रश्नावर प्रश्न विचारत अर्जुनला भांडावून सोडतात. तर आता मीडियाची माणसं अर्जुनला प्रश्न करत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, हा खून तुम्ही केला आहे का. हा खून तुम्ही कशासाठी केला, नक्की कारण काय असेल. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, या बाईंना तुम्ही अगोदरपासून ओळखत होता का. या सगळ्यामागे तुमचा हात का. तुम्ही हे सगळं काही का केलं. अगोदरपासूनच तुम्ही असे खून वगैरे केले आहेत का. अर्जुन म्हणतो की नाही, मी असं काहीही केलं नाही आहे. परंतु इन्स्पेक्टर पाटकर हे चुकीचं करतोयस. कायद्याने हे सगळं काही चुकीचं आहे आणि ही परवानगी तुला दिली कोणी. आत्ताच्या आता यांना इथून निघून जायला सांग. परंतु इन्स्पेक्टर साहेब फक्त अर्जुनकडे पाहून हसत असतात आणि मीडियाची माणसं अर्जुनचे फोटो काढत असतात आणि अर्जुनला प्रश्नावर प्रश्न विचारतात. अर्जुन म्हणतो मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही, कारण मी कुठला खून केला नाही, मी कोणता गुन्हा केला नाही. परंतु मला जी उत्तरं द्यायची आहेत ती मी कोर्टात देईन, मीडियाला नाही. तर मीडियाची माणसं म्हणतात नाही, तुम्हाला उत्तरं द्यावीच लागतील. तर आता अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब हे सगळं काही कायद्याच्या चौकटीत बसत नाही आहे. यांना यायची परवानगी तू देऊ शकत नाही. आता तूच अडकशील. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब या सगळ्यामध्ये आपण अडकू नये म्हणून मुद्दामहून नाटक करत म्हणतात तुम्हाला तिथे जायची परवानगी कोणी दिली, चला इथून निघा. असं म्हणत मीडियाच्या माणसांना जायला सांगतात. कारण आता इन्स्पेक्टर पाटकर यांचं काम झालेलं असतं आणि मीडियाचंही काम झालेलं असतं. त्यांना अर्जुनचे फोटो, अर्जुन जेलमध्ये आहे याचे फोटो आणि व्हिडिओ मिळालेले असतात. आता इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनकडे पाहतात. तर अर्जुन म्हणू लागतो इन्स्पेक्टर पाटकर, तू करतोयस ना ते खरंच चुकीचं करतोयस. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी म्हणालो तसं तू अगोदरसुद्धा चुकीचं वागत होतास, कायद्याच्या विरुद्ध वागत होतास आणि आताही तेच करतोयस. आणि तुला माहीत आहे मी जर इथून बाहेर पडलो तर मग तुझी सुटका नाही. तर इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला म्हणतात आवाज खाली सुभेदार. तर अर्जुन म्हणतो मला फोन करायचा आहे आणि मला फोन करण्यापासून तू नाकारू शकत नाही, कारण कायद्याच्या नियमात ते बसतंय आणि तुला माहीतच आहे की काय परिणाम होऊ शकतात. तर आता इन्स्पेक्टर साहेब हवालदार साहेबांना आवाज देतात आणि म्हणतात हवालदार सुभेदारांना बाहेर घेऊन या फोन करण्यासाठी, पण हातात बेड्या घालून. आता इन्स्पेक्टर पाटकर यांना अर्जुनच्या हातात बेड्या पाहायच्या असतात. आता हवालदार साहेब इन्स्पेक्टर साहेबांनी जसं सांगितलं तसं अर्जुनच्या हातात बेड्या घालतात आणि अर्जुनला बाहेर घेऊन येतात. अर्जुन आता सायलीला फोन करायला घेतो. अर्जुनचा फोन येताच सायली फोन उचलते, परंतु हा अनोळखी नंबर असतो. सायली फोन उचलत म्हणते हॅलो, कोण बोलतंय. अर्जुन म्हणतो सायली मी बोलते. सायली म्हणते हा कुठला नंबर आहे, तुम्ही कुठे आहात. तर अर्जुन सायलीला शांत करत म्हणतो सायली शांत हो आणि मी जे काही सांगतोय ना ते शांतपणे ऐकून घे. मी आता पोलीस स्टेशनमध्ये आहे. मला एका खुनाच्या आरोपाखाली अटक केलं गेलं आहे. आता हे ऐकताच सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. सायली पूर्णपणे बिथरून जाते. तिला काहीच सुचत नसतं. तर दुसरीकडे प्रतापराव कल्पनाताईंना आवाज देत म्हणतात कल्पना. तर कल्पनाताई म्हणतात काय झालंय, तुम्ही एवढे का घाबरलाय आणि का हाका मारताय. प्रतापराव म्हणतात कल्पना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आपल्या अर्जुनला एका खुनाच्या आरोपाखाली अटक केलं गेलं आहे. कल्पनाताई म्हणतात काही काय बोलताय तुम्ही, असं काहीही नसणार. प्रतापराव म्हणतात बघ ही बातमी बघ. असं म्हणत प्रतापराव कल्पनाताईंना ती बातमी दाखवतात. इकडे प्रिया ही बातमी बघते आणि प्रिया ही शॉक होण्याचं नाटक करते. तर विमल म्हणू लागते हे काय चाललंय, आपल्याच घरावर एकामागून एक संकट का येत आहेत. तर त्याचवेळी इथे मात्र प्रतिमा आत्या आणि सर्वच जण आलेले असतात. प्रतिमा आत्या म्हणतात कल्पना तू बातमी बघितलीस का, आपल्या अर्जुनला अटक झाली आहे. परंतु ही बातमी यांनी ऐकताच ह्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे. तुम्ही काळजी करू नका. अश्विन म्हणतो मम्मा डॅड हे काय चालू आहे. तर आता प्रिया अश्विनला बातमी दाखवते. तर प्रतापराव म्हणू लागतात जर अर्जुनला अटक झाली तरीसुद्धा फोन करायची परवानगी असतेच ना. कल्पना तुला अर्जुनने फोन केला होता का.
कल्पनाताई म्हणतात नाही, पण सायली कुठे आहे? तर प्रतापराव सायलीला हाक मारताच सायली आता जिना उतरून खाली येत असते. सायली पूर्णपणे बिथरून गेलेली असते, ती पूर्ण स्तब्ध झालेली असते. तर प्रतिमा आत्या सायलीची अवस्था पाहताच त्यांना अश्रू अनावर होतात. प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, सायली, तुला अर्जुनचा फोन आला होता का? परंतु सायलीला काही बोलावं काहीच कळत नसतं, ती एकदम शांत झालेली असते. तर आता कल्पनाताई सायलीकडे जातात, सायलीला विचारतात, सायली, हे खरं आहे का? अर्जुनचा तुला फोन आला होता का? अर्जुनला खरंच अटक झाली आहे का? आता सर्वच जण सायलीच्या बोलण्याची वाट पाहत असतात आणि शेवटी सायली रडतच म्हणते, हो, यांचा मला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. खुनाच्या आरोपाखाली यांना अटक केली गेली आहे. आता हे ऐकताच घरातील सर्वच जण बिथरून जातात, सर्वच जण घाबरतात. कल्पनाताई सर्वप्रथम सायलीला सावरतात, तिला जवळ घेतात आणि शांत करतात. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, सुभेदार, आता पंचनामासुद्धा झाला आहे, इन्व्हेस्टिगेशन पण चालू झालं आहे आणि गाडीचीही तपासणी झाली आहे. यावरून हेच सिद्ध होतं आहे की हा खून तूच केला आहेस आणि ही बाई शांता नावाची आहे. आता या शांताबद्दलची सगळी माहिती आम्ही गोळा केली आहे आणि यावरून असं समजलं आहे की या शांताला तू अगोदरपासूनच ओळखत आहेस, म्हणजे तिची आणि ती तुझी ओळख आहे. आता या शांताचे काळे धंदे आम्हाला कळाले आहेत, म्हणजे याचाच अर्थ या शांताच्या काळ्या धंद्यांमध्ये तूही सामील होतास. म्हणजे आता हे सगळं काही शांताने तुझ्या हिस्स्याचे भागीदारीचे पैसे दिले नसतील म्हणून घडलं, किंवा शांता तर वयाने होती, म्हणजे शांताचे जे धंदे चालू होते त्यातील तरुण पोरींसाठी, म्हणजे त्यांच्यासोबत तुझं काही लफडं तर नव्हतं ना? आता मात्र अर्जुन खूप चिडलेला असतो, परंतु इन्स्पेक्टर साहेबांच्या बोलण्याला तो काहीच प्रत्युत्तर करत नाही. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, बोल, तुला बोलावंच लागेल. अर्जुन आता मोठे डोळे करून इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहताच ते म्हणू लागतात, माझ्याकडे मोठे डोळे करून पाहू नकोस, डोळे खाली. परंतु अर्जुन काही इन्स्पेक्टर साहेबांच्या धमक्यांना घाबरत नाही. ते म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुझे डोळे फोडील. अर्जुन म्हणतो, हो का? तर आता ते रागानेच हातातील दांडा फेकून देतात. तर अर्जुन म्हणतो, काय झालं? तुला माझ्याकडून स्टेटमेंट हवं होतं, परंतु पाठ कर, मी तुला स्टेटमेंट देणार नाही. तुला जर स्टेटमेंट हवं असेल तर ते मी लेखी देईन, आणि हो, स्टेटमेंट द्यायचंच असेल तर मी माझ्या असोसिएटला देईन. तर आता इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला म्हणतात, असोसिएट म्हणजे तुमची ही वकिलांचं जे काही सर्कल आहे, तुला काय वाटतं तुझं असोसिएट तुला येऊन वाचवणार आहे का? अरे, तसं शक्यच नाही आहे. आणि आलास तर एखादा सिनियर वकील येईल, परंतु आत्तापर्यंत इथे कोणीही आलेलं नाही, त्यामुळे मला नाही वाटत की तुला इथून कोणी बाहेर काढेल. अर्जुन म्हणतो, त्याची काही गरजच नाही, कारण माझी केस मीच लढवणार आहे आणि मीच स्वतःची जामिनावर सुटका करून घेणार आहे. तर आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, तुझी सुटका करून घेणार? ते कधीच शक्य नाही, कारण आता तू अडकलायस आणि कायमचं अडकलायस आणि आता तुझी इथून सुटका नाही. तर अर्जुन म्हणू लागतो, इन्स्पेक्टर पाटकर, तुला चांगलंच माहीत असेल, मी एक क्राईम वकील आहे आणि त्यामुळे माझ्यावरचा गुन्हा तू जो काही केला आहेस ना, त्याला पुरावे लागतात आणि तुझ्याकडे असा कुठलाच ठोस पुरावा नाही आहे की हा खून मी केला आहे. त्यामुळे यातून मी बाहेर पडणार आणि तुला बाहेर पडून दाखवेन. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब अर्जुनकडून खोटं कबूल करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अर्जुन म्हणतो, तुला जे कबूल करून घ्यायचं आहे ना, ते मी कधीच कबूल करणार नाही, कारण मी जो गुन्हा केला नाही आहे तो मी कबूल करणारच नाही, तू कितीही प्रयत्न केलेस तरीसुद्धा. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब यांना काहीच उत्तर मिळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कल्पनाताई खूप रडू लागतात आणि म्हणतात, सायली, मला खात्री आहे अर्जुनने असं काहीही केलेलं नसणार. तर आता अश्विन म्हणू लागतो, पण मम्मा, हे सगळं काही दादाच्या बाबतीतच का घडतंय? कल्पनाताई म्हणतात, माहीत नाही, परंतु मला विश्वास आहे की माझा अर्जुन कधीच खून वगैरे करणार नाही. तर सायली म्हणते, आई, मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. प्रतापराव म्हणतात, मी सुद्धा येतो. तर सायली म्हणते, नाही, नको बाबा, घरी आईंना तुमची गरज आहे, तुम्ही घरीच थांबा, मी पोलीस स्टेशनला जाते. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कितीही वादळ येऊ देत, कितीही संकट येऊ देत, परंतु तुझा हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे घाबरू नकोस. तर आता प्रतापराव म्हणतात, सायली थांब, मी चैतन्याला फोन करतो. असं म्हणत आता प्रतापराव चैतन्याला फोन करतात आणि म्हणतात, चैतन्य, तू न्यूज ऐकली आहेस ना, मग आता लगेच बेलचे पेपर तयार कर आणि पोलीस स्टेशनला जा. तिथे रविराजसुद्धा आहे आणि सायलीसुद्धा येत आहे. आता सायली पोलीस स्टेशनला जाण्या अगोदर कल्पनाताईंना म्हणते, आई, काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देते की मी यांना निर्दोष
घरी घेऊन येईन. यांची यात काहीच चूक नाही आहे आणि या सगळ्यातून मी त्यांना सोडवेन, हा माझा शब्द आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया शांता मावशींचा फोटो हातात घेते आणि त्यावर क्रॉस लाईन करत फोटो फाडत म्हणते, सॉरी शांता मावशी. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू काळजी करू नकोस, इथून आम्ही तुला लवकरात लवकर सोडवू, तुला काही होऊ देणार नाही. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही काहीच केलं नाही आहे, मला माहीत आहे, त्यामुळे मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तर प्रिया खुश होत म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार गजाआड लवकरच चढणार फासावर, असं म्हणत प्रिया खुश होते. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, तू काळजी करू नकोस, माझी केस मीच लढणार. तर दुसरीकडे प्रिया म्हणते, आता सुभेदार कुटुंबामध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांच्या आयुष्यात दुःखाचे क्षण, एक वादळ, असं म्हणत प्रिया खुश होते, तिचा आनंद व्यक्त करत असते. परंतु आता सायली अर्जुनला कशा प्रकारे निर्दोष घरी घेऊन येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद. आणि जाता जाता मेक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच मालिकांचे तुम्हाला नवनवीन अपडेट रोज मिळत राहतील. धन्यवाद.